नमस्कार मंडळी. सध्या परीक्षांचं सीझन चालू आहे आणि त्यातच आपल्या पालकांची एकच तक्रार असते की आमचं मूल अभ्यासाला बसतच नाही किंवा अभ्यासाचं नाव काढलं की कंटाळा करतं. आपण ओरडतो, मारतो, पण तरीही फरक पडत नाही. आणि असं का होतं? यावर नक्की उपाय काय आहे? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही प्रॅक्टिकल टिप्स पाहणार आहोत ज्याने तुमचं मूल स्वतःहून आनंदाने अभ्यासाला बसेल. यामधली शेवटची टीप नक्कीच महत्त्वाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी आपल्या विद्या वाइब्स मराठी या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता मूळ प्रश्न काय आहे? मुलं अभ्यास का टाळतात किंवा मुलं अभ्यासाला बसत नाहीत? तर या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला खालील काही टिप्स पाहाव्या लागतील. यामधलं अभ्यास का करत नाही हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. कदाचित आपल्या मुलांना तो विषय समजत नसेल किंवा वर्गात काही भीती वाटत असेल किंवा याही पुढे जाऊन आपल्या मुलांची एकाग्रता कमी असेल किंवा अभ्यासापेक्षा त्यांना मोबाईलमधील गेम किंवा खेळणं महत्त्वाचं असेल आणि ते जास्त आकर्षित करत असेल. यापैकी आधी शोधा की आपल्या मुलाला नक्की प्रॉब्लेम कसला आहे. एकदा का तुम्हाला तो सॉर्ट आउट झाला की मग पुढचं सगळंच सोपं आहे. आता यावर काही टिप्स आणि उपाय आहेत. शेवटची टीप नक्कीच ऐका, कारण शेवटची टीप एक पालक म्हणून आपल्याला उपयोगी तर आहेच, पण त्यामुळे आपला मुलगा अभ्यास करत नाही ही जी आपली ओरड आहे ना, ती नक्कीच कुठेतरी थांबणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता यामध्ये अभ्यासासाठी ठराविक जागा आणि वेळ ही जर आपण मुलांना ठरवून दिली तर ते एकाग्र चित्ताने नक्कीच अभ्यास करतील. दररोज अभ्यासाची एकच वेळ निश्चित करा. मोबाईल आणि टीव्ही पासून मुलांना लांब ठेवा. मुलांच्या अभ्यासाच्या वेळी घरातील टीव्ही आणि मोबाईलच नाही तर आपलेही मोबाईल बंद असू द्या. मुलांना प्रोत्साहन द्या, ओरडू नका. मारण्यापेक्षा किंवा ओरडण्यापेक्षा मुलांच्या छोट्या यशाचं कौतुक करा. तू हे छान केलंस असं म्हटल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो, अभ्यास गमतीशीर बनतो. पाठांतर करण्यापेक्षा प्रयोगांच्या माध्यमातून किंवा गोष्टीच्या माध्यमातून मुलांना शिकवा. सलग 2-3 तास अभ्यासाला बसवण्यापेक्षा दर 30 मिनिटांनी मुलांना 5 मिनिटांचा ब्रेक द्या. त्याच्यामध्ये त्यांची प्रश्न उत्तरे घ्या किंवा थोडासा स्नॅक्स टाइम करा, जेणेकरून मुलं पुन्हा फ्रेश माइंडने अभ्यासाला बसतील. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि आपल्यासाठीचा म्हणजेच पालकांसाठीचा एक खास सल्ला. तुम्हीच मोबाईल पाहिला तर मुलंही मोबाईलच पाहतील. तुम्ही स्वतः पुस्तक वाचायला बसलात तर मुलंही तुम्हाला फॉलो करेल, कारण मुलं ऐकून नाही तर पाहून शिकतात. मुलांशी मैत्रीपूर्व नातं निर्माण करा, जेणेकरून त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी ते तुम्हाला मोकळेपणाने सांगू शकतील. लक्षात ठेवा, प्रत्येक मूल वेगळं असतं. कोणाला लवकर समजतं तर कोणाला थोडा वेळ लागतो. पण पेशन्स ठेवा, थोडा संयम ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कोणती टिप फॉलो करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. वरीलपैकी कोणतीही टिप तुम्ही जरी फॉलो केली तरी नक्कीच फायदा हा तुमचाच आहे आणि पुढच्या वेळी मुलांना नक्कीच सांगायला लागणार नाही की अभ्यासाला बस. अशाच नवनवीन माहितीसाठी विद्या वाइब्स मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.